तर मंडळी, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळतोय। आपण बघतोय की तारिणी मात्र आता युवराजला चांगलीच चपराक देणार आहे। युवराज DNA रिपोर्ट खोटे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, कारण की त्याला असं वाटत असतं की 100% हे DNA रिपोर्ट निगेटिव्हच येणार आहेत। तरीसुद्धा निशी मात्र सांगत असते की जर नाही आले तर, आणि खरंच तो केदार हा दया पप्पांचा मुलगा असेल तर मग पुढे आपण काय करायचं? तर आपण तर चांगलेच फसले जाणार। तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट करण्याची काहीच गरज नव्हती, कारण की तारिणी चॅलेंज मात्र आता युवराजने ॲक्सेप्ट केलेलं असतं। जर केदार हा दयानंद काकांचा मुलगा सिद्ध झाला तर मात्र युवराजला केदारच्या स्वागतासाठी पायघड्या घालाव्या लागतील, असं चॅलेंज युवराजने ॲक्सेप्ट केलेलं असतं। आणि त्यामुळे निशी म्हणते की तुम्ही हे करायलाच नको होतं। आणि युवराज म्हणतो की मला समजतं, मी हे मुद्दामून केलेलं आहे, कारण की मला माहिती आहे की DNA रिपोर्ट हे निगेटिव्हच येणार आहेत आणि त्याची तयारी मी पूर्णपणे करणार आहे। आणि युवराज मात्र त्या तयारीला लागतो, परंतु त्या अगोदरच तारिणीने तिच्या सरांना या गोष्टी सांगितलेल्या असतात की असं काहीतरी घडलं आहे। तेव्हा मात्र तारिणीचे सर म्हणतात की हा जो काही निर्णय तुम्ही घेतलाय त्यामुळे आपल्या मिशनवर काही परिणाम तर होणार नाही ना? तेव्हा मात्र तारिणी म्हणते की मला माझ्या आईचा गुन्हेगार तर शोधायलाच हवा ना, परंतु त्याचबरोबर केदारला सुद्धा या घरामध्ये त्याचं महत्त्व, त्याचं हक्काचं घर, सन्मानाचं स्थान मला मिळवून द्यायचं आहे। आणि मला माहिती आहे की यामध्ये दया काकांची काहीच चूक नाही आहे, जरी असली तरी त्यांना याबद्दल खूप वाईट वाटत आहे सर, परंतु केदार आता त्यांना संधी देत नाही आहे ना, तो समजून घेतोय, परंतु मी त्याला समजावण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, त्याला त्याचं कुटुंब परत मिळवून देईल, हे जास्त महत्त्वाचं आहे। तेव्हा मात्र आता सरांनाही वाटतं की तारिणी सतत केदारच्या चांगल्यापणाचा विचार करत असते, नेहमी त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं तारिणीला मनापासून वाटत असतं। आणि हे जे काही लग्न त्यांनी खोटं केलं हे खऱ्यामध्ये बदलावं असं सरांना सुद्धा खूप मनापासून वाटत असतं। परंतु तेव्हा सर म्हणतात की तारिणी आता सांग, DNA टेस्टचं काय? जर ते निगेटिव्ह आले तर? इकडे तारिणी म्हणते की नाही सर, रिपोर्ट हे पॉझिटिव्हच येतील, परंतु मला शंका आहे की युवराज यामध्ये नक्कीच काहीतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल। आणि मी तर आता सध्या घरात आहे, मी बाहेर कुठे जाऊ पण शकत नाही। परंतु तारिणीला जे काही म्हणायचं असतं ते तिचे सर नक्कीच समजून घेतात आणि ते सुद्धा त्याच कामासाठी लागतात। आणि युवराजचा प्लॅन मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त फ्लॉप होताना आपल्याला दिसणार आहे, कारण की त्यासाठी जे काही सॅम्पल घेतलेले असतात तेव्हा मात्र युवराजने DNA टेस्ट लॅबमध्ये त्याने फोन केलेला असतो आणि तो सांगतो की हा सगळा प्रकार बदलून गेला पाहिजे। जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर ते रिपोर्ट हे निगेटिव्ह झाले पाहिजे। आणि हां, मी सांगितलेला आदेश हा आहे, लक्षात ठेवा, त्यासाठी हवे तितके पैसे मी मोजायला तयार आहे, परंतु तुम्हाला एवढंच करायचे, रिपोर्ट हे प्रेस कॉन्फरन्समध्ये निगेटिव्हच आले पाहिजे। असं म्हटल्याच्या नंतर मात्र ती समोरची व्यक्ती घाबरलेली असते, परंतु त्या अगोदरच तारिणीच्या सरांनी मात्र तिकडे काही स्पेशल पोलीस पाठवलेले असतात, त्यामुळे ती व्यक्ती काहीच करू शकत नाही आणि त्याबद्दल ती युवराजला सांगूसुद्धा शकत नाही। मित्रांनो, रिपोर्ट हे व्यवस्थित आणि रिपोर्ट पॉझिटिव्हच येतात, परंतु इकडे मात्र युवराज त्याच्याच भ्रमात असतो की त्याने त्याचं काम व्यवस्थित चोखपणे केलं आहे। आता हे रिपोर्ट निगेटिव्हच येणार आहेत आणि त्यासाठी युवराजने जी काही मेहनत घेतलेली असते त्याबद्दल आता तारिणीला सुद्धा कल्पना आलेली असते। तारिणीला सुद्धा समजतं की युवराजने काही ना काही काडी तर नक्कीच केली आहे। इकडे मात्र तारिणी केदारला समजावून सांगत असते, कारण की केदार भयानक चिडलेला असतो। मला या लोकांनी काय समजलं आहे, मला पैसे नको आहेत, मला काहीच नको यांचं, मला एवढं मोठं नावसुद्धा नको आहे, मला या गोष्टीची खरं तर गरजच नाही आहे, मला फक्त माझ्या वडिलांचा शोध घ्यायचा होता आणि तो मी घेतला, त्यानंतर मी थांबत होतो ना, मला कुणाचीच गरज आहे ना काही। परंतु तारिणी म्हणते की असं नाही केदार, या सगळ्या गोष्टी आपल्या मिशनसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, ते तुझ्या कसं लक्षात येत नाही, असं मात्र तारिणी केदारला समजावून सांगत असते। केदार मिशनमुळे शांत राहतो, तो म्हणतो की ठीक आहे, प्रेस कॉन्फरन्समध्ये जायला मी तयार आहे, परंतु त्यानंतर केदारला सुद्धा युवराजच्या कारस्थानाची भनक लागलेली असते आणि तेव्हा तारिणी म्हणते की याबद्दल मी सरांना बोलले, त्यामुळे काळजी करू नकोस, जे काही सत्य आहे तेच आता बाहेर येणार आहे। या सगळ्यामध्ये दया काका आणि कौशिकी मात्र खूप डिस्टर्ब असतात। कौशिकीला असं वाटतं की ही काय वेळ आली आहे आणि केदारवर, या दया काकाच्या चारित्र्यावर, त्यांच्या भूतकाळावर असे विचित्र आणि घाणेरडे प्रश्न उभे केले जात आहेत आणि याचा फायदा आपल्या अपोजिट प्रेस नक्कीच घेतील ना, त्यामुळे दया काका
काका यावर ॲक्शन घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे दया काकासुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलण्यासाठी ते येतात आणि ते म्हणतात की या सगळ्या गोष्टी लोकांसमोर विचित्र पद्धतीने येण्याच्या आधी आपणच त्या गोष्टी सरळ पद्धतीने आणि योग्य त्या रीतीने सांगायला पाहिजेत. कौशिकी हे आपण अगोदरच करायला पाहिजे होतं, परंतु मला नव्हतं माहिती की आपल्या घरातल्या या सगळ्या गोष्टींवर लोकांना एवढी चर्चा करायची होती. काकाला याचा आनंद होतो की केदारच्या साथीला तारिणी खंबीरपणे उभी आहे. जे प्रश्न युवराजने विचारले होते त्या प्रश्नाला तारिणीने करेक्ट उत्तर दिलेलं असतं आणि दया काकासुद्धा म्हणतात की जर वेळ आली ना युवराज, जर तू विचित्र वागला तर मी तुलासुद्धा घराच्या बाहेर काढू शकतो. हे लक्षात ठेव, मी कुणालाही भीत नाही. जे खरं आहे ते खरं आहे, परंतु या सगळ्यामध्ये तुझी चूक मात्र तुला चांगलीच भोगावी लागणार आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. असं सुद्धा दया काका आता युवराजला म्हणत असतात, कारण की युवराज हा केदारला नको नको ते बोलत असतो. ती बाहेरची घाण आहे, हा बाहेरचा कचरा आहे, अशा पद्धतीने बोलल्यामुळे केदारला खूप वाईट वाटतं. हा जो काही पैसा, हे जे काही नाव आहे, हे सगळं तुला जर मिळत असेल तर तुला काय हरकत आहे असं सांगायला की तू दयानंद खांडेकरांचा मुलगा आहेस. तुला तर चांगलंच वाटत असेल ना की प्रेस कॉन्फरन्समध्ये आता जगासमोर तुझी ओळख केदार दयानंद खांडेकर अशी होणार आहे आणि एवढं मोठं नाव तुला मिळेल. परंतु केदार तेव्हा खूप चिडतो. तो म्हणतो की या सगळ्या गोष्टीची मला कधीच गरज नाही आहे, मी त्यासाठी इथे आलेलोच नाही आहे. असं बोलल्यानंतर मात्र निशी विचारते की मग तू इथे कशासाठी आलायस, हेच तर तुला हवं होतं ना. परंतु तारिणी केदारला खुणावते. मित्रांनो, तेव्हा मात्र कौशिकी केदारची बाजूला घेऊन त्याला समजावते. तो इथे आहे, त्याला इथे बोलावलेलं असतं आणि ते सुद्धा दया काकांसाठी. जसे युवराजला या घरामध्ये अधिकार आहे, जसं त्याला इकडे मान सन्मान आहे, तसा केदारला सुद्धा मिळायलाच पाहिजे. तो त्याचा अधिकार आहे. निशी, त्यामुळे तू यामध्ये पडूच नको. या सगळ्या गोंधळाच्या नंतर केदार मात्र खूप डिस्टर्ब असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याला त्याच्या आईची आठवण येत असते आणि तो तारिणीसमोर व्यक्तसुद्धा होतो. तो म्हणतो की मला असं वाटलंच नव्हतं की माझ्यामुळे इतकं काही घडेल. माझ्या वडिलांचा शोध घेतल्यानंतर मला असं वाटलेलं माझ्या आयुष्यामध्ये आनंद येईल, मला समाधान वाटेल, मला समजेल की माझे वडील कोण आहेत. परंतु इतका विचित्र भूतकाळ हा माझ्यासमोर अशा पद्धतीने येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. परंतु आता तारिणी मात्र केदारला प्रेक्षकांनो व्यवस्थित समजावून सांगते आणि हे सगळं आपल्या मिशनसाठी आहे. असंच म्हटल्यानंतर केदारसुद्धा म्हणतो की ठीक आहे, मी या सगळ्या गोष्टी फेस करायला तयार आहे. मित्रांनो, इकडे रिपोर्टसाठी आता कौशिकीने टीम पाठवलेली असते आणि घरातले सगळेच मेंबर हे प्रेस कॉन्फरन्सच्या तिकडे आता पोहोचणार असतात. केदारसुद्धा, कारण की कौशिकीने सांगितलेलं असतं की घरातल्या प्रत्येकाने तिकडे बोलायचं आहे. त्यासाठी आपल्या प्रेसमध्ये याचा काय परिणाम होईल याचा सुद्धा विचार करायचा आहे, कारण की हे सगळं आपल्याला दया काकांच्या निर्णयाला योग्य वाटेल असंच बोलायचं आहे. परंतु तेव्हा युवराज म्हणतो, परंतु जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तर काय बोलणार? तेव्हा मग मी या केदारच्या तोंडाला सगळ्यांच्या समोर काळं लावणार आहे. असं म्हटल्यानंतर आता दयानंद खांडेकरांना मात्र भयंकर राग आलेला असतो. त्यांना माहिती असतं की रिपोर्ट निगेटिव्ह येणारच नाहीत, हा माझाच मुलगा आहे, त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत. मित्रांनो, इकडे प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की युवराज पोहोचतो आणि त्याने लॅबमध्ये सुद्धा फोन लावलेला असतो, परंतु तिथला असिस्टंट जो काही आहे तो युवराजचा फोनच उचलत नाही. केदारसुद्धा तिकडे पोहोचतो. तारिणीसोबत तो तिथे गेलेला असतो, परंतु तेवढ्यात तिकडे इतकी मीडिया जमा होते की केदार थोडासा डिस्टर्बच होत जातो. मीडिया त्याला प्रश्न विचारत असते की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या वडिलांनी तुम्हाला फसवलं आणि इतके दिवस तुम्ही अनाथासारखे राहिलात, परंतु आता मात्र दयानंद खांडेकर एवढं मोठं नाव तुमच्या समोर लागत आहे, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? खरं तर प्रेक्षकांनो, केदारला या सगळ्या गोष्टींमध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो, परंतु तिथे तारिणी असते आणि तारिणी हे सगळं कवर करते. ती म्हणते की सध्या आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे, तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं हे प्रेस कॉन्फरन्समध्ये दिल्या जातील, तुम्ही असं पर्सनली यांना कुठलाही प्रश्न विचारू शकत नाही. असं म्हणून तारिणी केदारला आत घेऊन जाते. मीडियावाले अनेक चर्चा करत असतात की केदार खोटारडा आहे. काही जणांचं म्हणणं तर असंही असतं की दयानंद खांडेकरांनी केदारला चक्क
डोकं फसवलं आहे. काही जण असंही सांगतात की हा अचानक आलेला केदार दयानंद खांडेकरांच्या आयुष्यामध्ये कोणचं नवीन संकट घेऊन येणार आहे. अशा एक ना अनेक गोष्टी आता कौशिकीच्या भूतकाळावर सुद्धा प्रेक्षकांनो शिंतोडे उडवल्या जातात. या खांडेकर कुटुंबामध्ये अशी काही गोष्ट घडतीये, असे काही प्रश्न उभे राहत आहेत की याची उत्तरं यांच्याकडे नाहीच आहेत आणि म्हणूनच हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि हे सगळं कौशिकीच्या विरोधी प्रेसमध्ये घडून आलेल्या चर्चा असतात आणि याचीच भीती कौशिकीला होती. परंतु आता दयानंद खांडेकर कौशिकीला सांगतात की जेव्हा आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ तेव्हा मात्र सगळ्यांची तोंडं बंद होतील. युवराज मात्र खुश झालेला असतो. त्याला असंच वाटतं की आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार आहे आणि ही घाण एकदा का आपल्या घराच्या बाहेर गेली ना की मला 50 लाख रुपये त्या गुलाबला देण्यासाठी मी मात्र आता मोकळा होणार आहे, कारण की ते मी मिळवणारच. परंतु आता जेव्हा ही घाण घरात आलेला कचरा घराच्या बाहेर त्याला काढायचे असा युवराजचा जबरदस्त प्लॅन असतो. निशीने सगळ्यांच्या समोर DNA टेस्ट करण्यासाठी युवराज आणि दयानंद खांडेकरांना प्रवृत्त केलेलं असतं. हा निर्णय निशीचाच असतो. निशीने यावर अगोदर भाष्य केलेलं असतं. मात्र निशीला असं वाटतं की मी हे उगीच बोलले. परंतु युवराज म्हणतो नाही, तू बोललीस ते अगदी योग्य बोलली आहेस निशी, कारण की युवराजच्या आईने निशीला सांगितलेलं असतं की आता तारिणी आणि केदारला तू ओळखतेस आणि आम्ही जरी पसंत करत नसलो तरीही तू या घरची सून आहेस. त्यामुळे आता इथून पुढे फक्त युवराजचा विचार करायचा नाही, ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला कशी मिळेल, युवराजच्या नावावर कशी होईल, फक्त या गोष्टीचा तू विचार करायचा आणि तसे तू प्रयत्नसुद्धा करायचे. जे काही स्वयंपाक काही गोष्टी तू करतेस यासाठी आमच्याकडे माणसं आहेत, हे करण्याची तुला काहीच गरज नाही आहे. याचा अर्थ युवराजच्या आईने निशीला स्पष्ट सांगितलेलं असतं की तू हे जे काही चांगुलपणाचं पांघरून घ्यायचं ठरवलंस याची खरं तर काहीच गरज नाही आहे. प्रेसमध्ये आता प्रेक्षकांनो सगळे लोक आलेले असतात आणि मित्रांनो फायनली DNAचे रिपोर्टसुद्धा आलेले असतात. रिपोर्ट हे पॉझिटिव्हच. त्यानंतर जो काही धमाका आता मालिकेत होईल ते पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण की युवराजने जो काही पराक्रम उधळून ठेवलेला असतो तो आता तारिणीला सुद्धा समजलेला आहे आणि तारिणीकडे सुद्धा असे काही डॉक्युमेंट पोहोचले आहेत की ज्यामुळे आता युवराजची झोप मात्र नक्कीच उडणार आहे. कारण की युवराज हा असा व्यक्ती आहे जो तारिणी आणि केदारच्या संशयाच्या घेऱ्यात आहे, कारण की युवराजच्या अकाउंटवरून एवढे मोठे पैसे ट्रान्सफर, मोठी अमाऊंट याबद्दल घरच्यांना काहीही माहीत नसतं की यामुळे तारिणी मोठा खेळ खेळते आणि हे सगळे डिटेल आपण डायरेक्ट युवराजला विचारू शकत नाही, कारण की सध्या जर आपण यावर प्रश्न उभे केले तर मग आपण मात्र अडकल्या जाऊ की हा डेटा आपल्याकडे कुठून आला, कसा आला, याची आपल्याला काय गरज आहे. असे अनेक प्रश्न आपल्या अवतीभवती फिरतील. हे आपल्याला गुंतवू शकतात, फसवू शकतात. त्यापेक्षा आपण मिळालेला डाटा मात्र आता कौशिकीपर्यंत कसा पोहोचवायचा याचा प्लॅन तारिणी आणि केदार करत असतात. यामध्ये आता युवराज चांगलाच अडकणार आहे. युवराजवर आलेलं हे संकट तारिणी आणि केदारमुळेच आलेलं आहे का? तारिणीचा तिथे राहण्याचा, केदारचा घरात प्रवेश करण्याचा काय मोठा हेतू असेल हे खांडेकर कुटुंबाला आता समजणार का? तर मित्रांनो, DNA टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर खांडेकरांचा मुलगा केदार दयानंद खांडेकर हे सिद्ध होणार आणि त्यानंतर खांडेकर कुटुंब हे केदारला मनापासून स्वीकार करणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु दयानंद काकांना याचा खूप आनंद होणार आहे हे सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळेल. इकडे मिशन, फक्त मिशनसाठी त्या घरात तारिणी केदार हे राहणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आता इकडे केदारने सगळ्या गोष्टी त्याला पटल्यामुळे करण्यासाठी तो तयार होतो. तर आता मित्रांनो, तारिणीच्या शब्दाला मान देऊन केदार पुढे आता काय पावलं उचलणार, परंतु त्याला यश मिळेल की नाही हे पाहायला मिळणार आहे. तर आता मित्रांनो, तारिणी या मालिकेचे लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट एपिसोडचे रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो प्रेक्षकांनो, एक हाईप करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आणि एक हाईप करणं म्हणजे आम्हाला खूपच प्रेरणा देत असतं. नवीन भागांचे खरेखुरे रिव्ह्यू आम्ही तुमच्यासमोर रोजच आणत जाऊ. म्हणूनच प्रेक्षकांनो, उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.